भाजपा आमदार रणजितसिंह मोहिते पाटलांच्या अडचणीत वाढ झालेली आहे। रणजितसिंह मोहिते पाटलांना सहकारी विभागाची कारणे दाखवा नोटीस आली आहे। शंकर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्षपद रद्द होण्याची शक्यता आहे। बेकायदेशीर कर्ज वाटप प्रकरणी रणजितसिंह मोहिते पाटील जबाबदार आहेत का, अशा चर्चा आता सुरू झाल्या आहेत। भाजपा आमदार रणजितसिंह मोहिते पाटलांच्या अडचणीत आता वाढ झालेली आहे। महत्त्वाची बातमी, रणजितसिंह मोहिते पाटलांना सहकारी विभागाकडून कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे। हिवाळी अधिवेशनात आलात, परंतु सातत्याने तुम्ही टीका जी आहे ती तुमच्या स्वपक्षातल्याच आमदारांवरती करताना पाहायला मिळतात। रणजितसिंह मोहिते पाटलांचं निलंबन होऊ दे, त्याचबरोबर आज एक तुम्ही ट्विट टाकलंय की साखर कारखान्यामध्ये घोटाळा झालेला आहे। नक्की काय तो प्रकरण आहे आणि तुमचा रोग कोणाकडे? नाही, रणजितसिंह मोहिते पाटील हे भारतीय जनता पार्टीचे फक्त कागदोपत्री आता आमदार राहिलेत। त्यांच्या पार्टीने कारणे दाखवा नोटीस दिलेली आहे। येत्या 8 दिवसामध्ये त्यांची हकालपट्टी होईल। परंतु रणजितसिंह मोहिते पाटलांनी ज्या काही संस्था लुटून खाल्ल्यात मोहिते पाटील फॅमिलीने, सुमित्रा बँक असेल, कारखाने असतील, बाजार समिती असेल, हे जो काही घोटाळे यांनी केलेले आहेत याच्या विरोधात आवाज उठवला पाहिजे। कारण गोर गरीब वंचित दीन दलित या सगळ्यांना लुटून या ठिकाणी मोहिते पाटलांनी स्वतःचे घर भरायचं काम केलं। या ठिकाणी आज जे मी सकाळी ट्विट केलंय, हे ट्विट कारखान्याचं चेअरमन पद जे रणजितसिंह मोहिते पाटलाचं आहे ते गेलं पाहिजे अशी नोटीस साखर आयुक्ताने त्यांना त्या ठिकाणी दिलेली आहे। त्यामुळे आमचा लढा हा दुष्ट प्रवृत्तीच्या विरोधात आहे, लुटारू प्रवृत्तीच्या विरोधात आहे आणि येत्या काळामध्ये यांच्या विरोधातला लढा आमचा या ठिकाणी अविरत चालू राहील। सिद्धेश नाईकसह अक्षय मंकणी, टीव्ही 9 मराठी, नागपूर।